काढायची प्लेट काढून एल्बो जोडायचा असा बसतंय 4 नट आहेत त्याला नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. सकाळी सोलर चालू केलं तर काल काय एक पाटक भिजलं. आता ह्याच्यात लावलं होतं पाणी. आता गेल्यात काकऱ्या कडीला. एक काकरी राहिली होती आडविल्या 2 काकऱ्या वळणात पाणी साचायला लागलं. पोट्याला पैप हातारलाय. पोट्यानं सोले पाणी ती काल एक पाटक भिजलं होतं. आज एक 2-4 काकरे 5-6 काकरे राहते. आता दोनदा पैप हातून बंद केली आता मोटर. पुढे पैप हातरायचा आधी वळणातून पाणी साचलंय बघा. ते वळणात पाणी साचलंय जिथं पाणी साचायले तिथं पोटा पण येऊन झालंय, वांबाळ झालं पाणी. समजा आरोआर भिजले समजा रान. सकाळी अभिषेक करायला पण गेलो तसे महादेवाच्या मंदिरात. यायला पण उशीर झाला. येऊन आपण चालू केली ती मोटर सोलरची. आता येतो पैप पुढीन त्या काकऱ्यात लावतो. 5-7 काकऱ्या आहेत. जनावर ती बांधूस तर जातो समजा कडीला. कसा आहे पावटा कमेंट करून सांगा. काल टॉनिक पण फवारले याला. चिल पण कसला चिल आलाय मध्ये समजा चिलच झाला होता. चिला तर तणनाशक पण फवारून घेतलं. कुठं करपाला कुठं राहिलाय हिरवा आहे अजून. पहिलं याच्या आधीचं पिंकलरनं पाणी दिलं तर पैपामध्येच हातरले. याच्या पैप ती मोरी वडून मोरी पिंकलरचा पैप जोडला होता आणि गुंडाळी पैप आहे त्याला येज पाळलेली. तर 19 काकऱ्या चालते. आता केली मोटर चालू. विहिरीमध्ये रिटर्न वॉल सोडला. काकऱ्यामध्ये लावलं पाणी. इथं काकऱ्या फुटलेल्या त्या ती बराबर करून घेतल्या. टीपशी जास्त गळले ती बराबर पाणी समजा काकऱ्यांनी बराबर लावलं. त्याला आता भिजत जनावर ती बांधून येऊस तर काकऱ्या समजा कडीला. टीपशी पण जास्त गळायला ती समजा काकऱ्यात बराबर पाणी लावलं. आता याची जनावर ती घेऊन सोलरच्या मोटरीला सेपरेट पाईपलाईन केलेली 3ची पाईपलाईन आहे. ती पाईप पिंकलरचा पाईप जोडला होता आणि बेंड ती जोडून इकडं चालू केलं तर पाणी ती काढलं. मोहरी पाईप एक वाढायचं आणि एका पाईपवर सोडायचं पाणी. ओढतो पाईप ती पुढी. बघा राजमा कसा मस्त वापायला लागलाय. तुकडे त्या दोन्ही त्या चिचापाशी एक वाल आहे. दोन्ही तुकड्यात पाणी चालू होतं. तर ह्या तुकड्यातला बंद करायचं वाल. काल भिजले समजा कुठं कुठं राहिले ती पुन्हा उद्याच्याला फिरवायच्या. तुकड्यामध्ये एक तुकडं भिजून निघते समजा. कसा मस्त वापलाय पोटा. चांगला वापलाय का कमेंट करून सांगा. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. टोकन केला. एकच काकरी केली. हे खोडवा असल्यामुळं मुळ्यानं 2 काकऱ्या पण येत नाहीत म्हणून एकच काकरी टोकन केलेली. ही मशीन डबल नेल्यामुळं 2 काकऱ्या यायला तसा सेंटरला एकच काकरी घातली. करतो याचा वाल ती बंद. ब्राझील वाघ्या ही गेल्या वर्षी नवीन ऊसासाठी 2 काकऱ्या केल्या त्या. यावर्षी एकच केली. जारे पण येत नाही चांगला म्हणून म्हणलं सेंटरला घालावं एक. मस्त आता पुन्हा खाती टाकून घ्यायच्या याला. थोडे 4-4 पानावर आला की खात टाकायचा. खातानं मस्त येते राजमा. तुमच्याकडे राजमामध्ये पावटामध्ये काय म्हणते ते कमेंट करून सांगा. करतो वाल बंद. हे पिवळा वाल आहे टाकायचं बंद करून. करतो वाल बंद. ही
म्हणजे एका तुकड्यात पाणी चलतंय. जाम झाला वाल. केला वाल बंद. आता खाली जातो, सोलरची मोटर चालू आहे. ती काकऱ्या कडेला गेल्या असेल बंद करून वरी पाईप घेऊन येतो. ऊसामध्ये हातरतो ते पण राजमा पेरलेला आहे. ते राजमा पण भिजून निघते, ऊस पण भिजून निघते. मग तो काकऱ्या कोणच्या कडेला गेल्यात आणि मोटर बंद करून वरी घेऊन येतो पाईप. तिथं टोपण ती लावून पिंक कलरचा पाईप वरी वडीत गुडाळी पाईप नेऊन टाकलाय, हातारलाय. आता ही नेऊन ऊसात जोडायचा. पोटा झाला भिजायचा. 2 काकर राहिले ते थोडा तिचे नट डिलीट करून घ्यायचं भिजवून. 4-5 पाईप लागते तर पिंकलरचे पाईप 4-5 लागते तर त्या पाईपाला जोडायला. एक गुंडाळी पाईप पण पिंकलरचे एक पाईप नेऊन टाकलेला आहे. ही 3 पाईप आहेत. याच्या वडी पण जोडून टाकायचा. सकाळपासून कामच चालू आहे. पोटा ती भिजवून घेतला. पोट झाला की लगेच जोडलं की खाली जनावर ती बांधून आलं. पाणी ती पाजून लांबणीचे बांधलेले. 4 वाजता तिकडे जायचं. पिंकलरचे खूप लागले तर अडकायला खाली घासायला लागले. त्यामुळे वडायला जड जायला लागले. इष्टाला पाईप हातातून दगडाला अडकायला लागले. घेतो जोडून ती चालू करतो. काढायची प्लेट काढून एल्बो जोडायचा. असा बसतंय. 4 नट आहेत. त्याला पाईप ती जोडून टाकायचा. असं जोडून पाईप जोडला की मोरी पाईपाला जाते पाणी. 4 नट आहेत. प्लेट काढून टाकायची. सोलरची मोटर चालू करायची. नट पण नाही आवड नाही तर डिलेचं नट. चारी आवडल्यामुळं पाणी पण काय लिकेज झालं नाही. आज पण हे तुकडं होईल भिजवायचं. खाली फ्लॅन्सवर प्लेट बसविलेली. समजा अशाच बसविलेलं का. नट मग असल्यामुळं पटकन निघायला लागलेत. बसून घेतो बेंड ती केली. मोटर चालू. पाईप ती हातरून घेतले. मोटर सोलर ती चालू केली. लगेच आलं पाणी. आता काही एक ह्याच्याने यायला लागले पाणी. विहिरीत वाल फिरविला नाही त्याच्यामुळे कमी यायला लागले पाणी. बघा 5-7 काकऱ्या होत्या ती त्याच्यामुळं पाणी बसत नाही पाईपात म्हणून कमी केला वाल. आता जाऊन वाल बंद करायचा. ती भिजलं की पुन्हा पुढे घ्यायचं. अजून आलं 2 ह्याला राहिले पाणी. प्रेशर कमी असल्यामुळे इथं पाणी येणं झाले. इकडे उतरायचं यायला लागलं. जाऊन खाल्ला वाल बंद करतो. आज वेळभर काला वाल बंद करायचं काम आहे. काही याला आलं आताशी पाणी. जाऊन करतो वाल म्हणजे प्रेशरनं मुळे चलते पाणी. वापस यायला लागले. इथे फिरविला समजा वाल फिरविला की प्रेशर वालला जायचं खाली. आता ते माळ्यातून पाणी चालू आहे. माळं पण घ्यायचं भिजवून. याच्या तिला एक तुटी काढलेली तुटीनं घ्यायचं भिजवून. म्हणजे माळं पण होत्या काही. इकडं उतरायला यायला पाणी. काकडी बुजून घेतो जातो खाली.